यांचा जन्मदिवस आज आहे। मी लहानपणापासूनच मोहनजींच्या संस्कारामध्ये वाढलेलो आहे आणि मोहनजींचं जीवन हिंदू राष्ट्राकरता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये क्रांती घडवण्याकरता आणि मोहनजींनी आपलं संपूर्ण जीवन देशकार्याकरता, समाजकार्याकरता, राष्ट्रकार्याकरता समर्पित केलं आहे। सरसंघचालक म्हणून त्यांनी संपूर्ण देशाला दिशा दिली आहे। आम्ही सर्व लोक, मी स्वतः त्यांच्या प्रेरणेवर आमच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे। खरं तर मोहनजींचे आमच्यावर जे काही संस्कार आहे आणि त्यांनी जे आम्हाला संस्कार दिले आहे, आजच्या वाढदिवसाच्या दिवशी, मोहनजीच्या वाढदिवसाच्या दिवशी आज मी त्यांना शुभेच्छा देतो। आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो की त्यांना शतायुषी होऊ दे आणि जे कार्य मोहनजींनी आपल्या जीवनाचा भाग केला आहे, राष्ट्रकार्य, हिंदू राष्ट्रकार्य आणि देशाकरता समर्पित जीवन, त्यांचं कार्य अहोरात्र, त्यांचं आरोग्य हे उत्तम राहू दे अशी आई महालक्ष्मीला प्रार्थना करतो। संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक खास पत्र आणि लेख लिहिला आहे मोहनजींवर। ते म्हणाले मोहनजींचा काळ हा परिवर्तनकारी काळ आहे। माननीय पंतप्रधान मोदीजींच्या लेखामध्ये तर मोहनजीच्या कार्याबद्दलचा सर्व आलेख आला आहे आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांनी मोहनजीबद्दल जे आज जे लिखाण केलं आहे, हे खरं आहे की मोहनजीचं संपूर्ण जीवन माननीय प्रधानमंत्री महोदयजी आणि संपूर्ण देशातले सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकर्ते या सर्वांना प्रेरणा देणारा आहे आणि म्हणूनच त्यांनी असं म्हटलं आहे की राष्ट्र मजबूत करण्याकरता, हिंदू राष्ट्र मजबूत करण्याकरता आणि मोदीजीच्या संकल्पनातला विकसित देश घडवण्याकरता मोहनजींची जी काही पाठबळ मिळतं आहे, या पाठबळावर माननीय प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा मोहनजीच्या कार्याचा उल्लेख या ठिकाणी केला आहे। दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा झाली, मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये आता खूप पडताना बघायला मिळते। काँग्रेस आता ठाकरेंना सोडून इतर पक्षांसोबत महाविकास आघाडी करते। यापूर्वीही मी याबद्दल सांगितलं होतं की महाविकास आघाडी ही वेगवेगळ्या दिशेचे 10 तोंड, वेगवेगळ्या विचाराचे 10 तोंड घेऊन एकत्र आली आहे। त्यांचे विचार कधी एकत्र येऊ शकत नाही। केवळ भारतीय जनता पार्टीचा विरोध म्हणून, भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरता, महायुतीच्या विचाराला पराभूत करण्याकरता हे एकत्र आले होते। मात्र जिंकण्याकरता एकत्र आले होते, विचारांनी एकत्र नव्हते। निवडणुका हरल्यानंतर या महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षाची जी स्थिती आहे, तर जनतेने या सर्वांना सोडून दिला आहे। जनतेने सोडल्यामुळे आता निराश झालेले हे सर्व काँग्रेस आणि महाविकास आघाडीमधले लोक एकामेकाला लथाळ्या मारतायत, लाथा मारतात आहे आणि एक दिवस अशी परिस्थिती येणार आहे की जसं आपण म्हणतो, एक दिल के तुकडे हुए हजार, कोई कहा गिरा अशी परिस्थिती महाविकास आघाडीची होणार आहे आणि झाली आहे।
मुख्यमंत्र्यांना भेटतात, दुसरीकडे ते उद्धव ठाकरेंना जाऊन भेटतायत आणि कुठं युतीची चर्चा सुरू असेल तर बोलत. लोकसभेच्या निवडणुकीत विकसित भारताचा संकल्प जो प्रधानमंत्री मोदीजींनी केला, विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता अशी घोषणा करून माननीय राज ठाकरेजींनी आम्हाला समर्थन दिलं. विधानसभा निवडणुकीत ते आमच्यासोबत नव्हते. आता आपल्या सांगण्याप्रमाणे राजसाहेब उद्धवजी एकत्र येत आहेत. तर मी कालही बोललो, शेवटी राजसाहेब आणि उद्धवजी वेगळे कुठल्या कारणाने झाले? ते कारण राजकीयच होतं. राजकारणात जमत नाही आणि त्यामुळं राजसाहेबांनी उद्धवजीला सोडलं, उद्धवजींनी राजसाहेबाला सोडलं. आता पुन्हा एकदा जेव्हा जनतेने सोडून दिलं तेव्हा पुन्हा एकत्र येण्याची भूमिका जी घेतली आहे ती राजकारणाकरताच आहे. त्यामुळं आमच्या शुभेच्छा त्यांना आहे. म्हणजे राजसाहेबांना उद्धवजींना आमच्या शुभेच्छा आहे की त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिक एकत्र यावं, कौटुंबिक एकत्र यावं. शेवटी त्यांच्या युतीमध्ये त्यांच्या पारिवारिक विषयामध्ये मी चर्चा करणं काही योग्य होणार नाही. पण 51% लढाई जिंकण्याची तयारी भारतीय जनता पार्टी महायुतीने केली आहे. कोणीही एकत्र आले, किती एकत्र आले तरी भाजपा महायुती 51% मतं घेऊन 13,000 सीटची जी निवडणूक आहे, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, या सर्व सीट्समध्ये बहुमताने महायुती सत्तेमध्ये येईल. 51% मतं घेऊन येईल. जेव्हा 51% मतं घेऊन आम्ही राज्याच्या राजकारणाचा आणि खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. कारण माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना 51% मतं घेऊन त्यांनी या राज्याचा कार्यभार स्वीकारला आहे. आणि आताही मला विश्वास आहे की ज्याप्रमाणे माननीय देवेंद्रजी विकसित महाराष्ट्राकरता काम करतात आहे, जनतेचा विश्वास विकासाला आहे, जात पंथ धर्माच्या राजकारणाला नाही, विकासाला प्राधान्य आहे. त्यामुळे पुन्हा 51% मतं घेऊन आम्ही जिंकू आणि राजसाहेब उद्धवजी एकत्र आले तरी आम्हाला त्याची फार काळजी नाही आहे. त्यांनी त्यांचीच काळजी करायची आहे. आम्ही या विषयाची काळजी करत नाही. रोहित पवार यांनी तुमच्यावरती सातत्याने आरोप करत आहेत आणि सोशल माध्यमावरती सातत्याने तुम्ही त्यांना रिप्लाय केलाय. आजही तुमचा एक रिप्लाय होता, नेमकी काय प्रतिक्रिया तुमच्या? मी आत्ता रोहित पवारजींना सभागृहातच उत्तर देणार आहे. त्यांना मी स्पष्ट सांगितलं आहे की कुठलाही दंड माफ केला नाही. स्थगिती आहे. क्वाशी ज्युडिशियल केस आहे. क्वाशी ज्युडिशियल केस असताना त्यावर भाष्य करता येत नाही. फार जे काही दंड आकारणी तहसीलदारपासून तर ॲडिशनल कमिशनरपर्यंत केलेली आहे, त्या दंडावर मागच्या सरकारच्या काळात स्थगिती दिल्या गेलेली आहे. आता माझ्या कोर्टात केस सुरू आहे. अंतिम निर्णय होणार आहे. क्वाशी ज्युडिशियल प्रकरणामध्ये मीडियासमोर बोलणं योग्य नाही म्हणून मी त्यांना असं म्हटलं, विधानसभेच्या माझ्या छापीव उत्तरावर, विधानसभेतील माझ्या दिलेल्या छापीव उत्तरावर, कारण कुठलाही सरकार बदलल्यावर मागच्या सरकारमधल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर नवीन सरकारच्या मंत्र्यांना द्यावं लागतं, म्हणून ते माझ्या नावाने छापून येतं. माझ्या छापीव पत्रावर त्यांनी जे काही आकांडतांडव केला आहे, मी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की याबद्दलचं पूर्ण खुली चर्चा त्यांनी विधिमंडळात करावी, नागपूरच्या अधिवेशनात करावी. विधिमंडळातील झालेली चर्चा ही 11 कोटी जनता बघतं. मी त्यामध्ये त्याचं उत्तर देणार आहे. सर, भारत पाकिस्तान मॅचला ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केलेला आहे. 14 तारीखला सिंधूर रक्षा आंदोलन ते करत आहे. सिंधूर रक्षा आंदोलन करताना हास्यास्पद आहे की एकीकडे देशाच्या सैनिकांनी केलेल्या देशकार्यावर, म्हणजे सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि त्यावर शंका व्यक्त करणारे, देशाच्या सैनिकांनी केलेलं सिंदूरसारखं ऑपरेशन महादेव, यावर शंका उपस्थित करणारे, आम्हाला पुरावा दाखवा,
असे म्हणणारे लोक राजकारणापोटी इतके लाचार झाले आणि दुसरं तर मी सांगेल, पाकिस्तानच्या मॅचबद्दल सांगतात ना, मला पहिलं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की नाशिकमध्ये उद्धव ठाकरेचे लोकसभेचे उमेदवार निवडून आल्यावर त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकले. परभणीच्या रॅलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या उमेदवार निवडून आल्यावर लोकसभेमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकले आणि धाराशिवमध्ये ध्वज फडकले पाकिस्तानचे. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी त्याचं स्वागत केलं पाकिस्तानच्या ध्वजाचं. म्हणजे यांचे उमेदवार निवडून येतात त्या ठिकाणी पाकिस्तानला लागून चालणार करणारे लोक यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकवतात. त्याचं उत्तर आधी दिलं पाहिजे आणि मग त्या ठिकाणी हिंदुस्थान पाकिस्तानच्या मॅचवर बोललं पाहिजे. म्हणजे तुम्ही तर इतके लाचार झाले होते मधल्या काळात की महाविकास आघाडीच्या सोबत जाऊन मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही पाकिस्तानला समर्थन करणाऱ्या काही लोकांचा विचार स्वीकारला गेला. तुम्ही स्वीकारला तो विचार आणि आता तुम्ही सिंदूर यात्रा वगैरे काढून या ठिकाणी कशाला हास्यास्पद वर्तन करून घेताय असं मला वाटतं. खरं तर महाराष्ट्राची जनता या लोकांना कधीच माफ करणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने ते 2.5 वर्ष महाविकास आघाडीचे डोळ्यांनी बघितलेले आहेत. नाशिकच्या लोकसभेच्या रॅल्याही बघितल्या आहेत, परभणीच्या रॅल्याही बघितल्या आहेत आणि धाराशिवच्या रॅल्याही बघितल्या आहेत. पाकिस्तानचे ध्वज फडकवणारे आम्हाला शहाणपण शिकवतात आहे की पाकिस्तान हिंदुस्थानाची मॅच कशी होते. क्रीडा स्पोर्ट्समध्ये कधी तुम्ही कुठल्या देशाचा आंतरराष्ट्रीय विचार करून त्या ठिकाणी खेळावं लागतं. खेळाडू वृत्तीने खेळावं लागतं आणि त्यामुळं खेळामध्ये कुठलाही त्या ठिकाणी भेदभाव असू शकत नाही. पण जेव्हा आमच्या घरात घुसून तुम्ही दहशतवादी कारवाया कराल तेव्हा मोदीजींनी दाखवून दिलं की आमच्या जनतेला जर छेडछाड केला, आमच्या नागरिकाच्या जीवाशी खेळाल, तुमच्या घरात घुसून, पाकिस्तानच्या घरात घुसून तुमचं घर उद्ध्वस्त करण्याची ताकद देशाच्या सैनिकामध्ये आणि भारताच्या प्रधानमंत्र्यामध्ये आहे. हे माननीय मोदीजींनी दाखवून दिलं आहे. त्यामुळे आता जास्तीचे शहाणपण करण्याची फार गरज नाही आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी एक वेगळी मागणी केली आहे. ते एक मेट्रो स्टेशन आहे शिवाजीनगर नावाचं, ते नाव बदलून सेंट मेरी असं केलं पाहिजे ही मागणी त्यांनी आता केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकण्याची भाषा करणाऱ्यावर त्या ठिकाणी हा देश कधीच माफ करू शकत नाही. हे काँग्रेसचे लीडर जे आहे महाराष्ट्राचे आणि राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा विचारू त्यांना की कर्नाटकमध्ये अशा प्रकारची मागणी झाली, त्यावर तुम्ही काही बोलत नाही. आता हे महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते जे आहे किंवा हे उद्धवजी आणि इतर जे लोक आहेत त्यांचे सवंगडी महाविकास आघाडीचे यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. कारण इथे ते मोठ्या मोठ्या गोष्टी करतात हिंदुत्वाच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबीबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या ठिकाणी मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आणि अशा पद्धतीचं वर्तन कर्नाटकमध्ये होत असताना चूप बैसायचं, ही दुटप्पी भूमिका आहे, ही त्यांनी सांगितली पाहिजे. सर, कर्नाटक सरकारने कालच्या त्यांच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. अलमट्टी धरणाच्या उंची जी वाढवायची आहे त्याचं भूसंपादन राबवणार असल्याचं. नाही, कर्नाटक सरकारने काही निर्णय घेतला असेल तरी आमचं सरकार, माननीय मुख्यमंत्री, शेवटी लवाद आहे प्रत्येक गोष्टीला, केंद्रही हस्तक्षेप करू शकतं. त्यामुळं जर महाराष्ट्राला धोका निर्माण होत असेल तर आमचे मुख्यमंत्री चर्चा करतील. माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये अलर्ट आहे आणि निश्चितपणे गरज पडली तर केंद्राचा हस्तक्षेप त्या ठिकाणी मुख्यमंत्री मागतील. पण
त्या ठिकाणी मला मुख्यमंत्र्यांची भूमिका सांगतील मुख्यमंत्री, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला धोका होईल आणि आम्ही चुपचाप बसू असं होणार नाही. दुसरीकडे आता ओबीसी संदर्भात तुम्ही जरी पुरावा घेतला असता तरी दुसरीकडे दसऱ्यानंतर ओबीसी समाज आहे तो मुंबईमध्ये आंदोलन करताना पाहायला मिळणार. या सगळ्या संदर्भामध्ये त्यांची ऑनलाईन बैठक देखील आज पार पडलेली आहे. नाही, मी त्यांना खुलं आव्हान दिलं आहे की मी या समितीचा अध्यक्ष म्हणून कॅबिनेट सब कमिटी जी आहे ओबीसीची त्यांना चर्चेकरता दारं उघडे आहेत. मी त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून, जर त्यांना वाटतं की ओबीसीचं काही नुकसान होत आहे, समाजाचं काही नुकसान होत आहे, त्यामध्ये त्यांना काही अधिकची चर्चा करायची आहे, तर त्यांच्याकरता चर्चेची दारं उघडे आहेत. माननीय मुख्यमंत्री चर्चा करू शकतील, मी चर्चा करू शकेल, निश्चितपणे आमची कॅबिनेट सब कमिटी चर्चा करेल. तर जर असं कुणाला वाटतं, मी लक्ष्मण हाकेंनाही काल त्या ठिकाणी स्वतः फोन केला की तुम्ही त्या ठिकाणी काही चर्चा करायची करू शकता, कारण परवा त्यांचा मला त्या ठिकाणी या जे स्टेटमेंट केलं त्यांनी ओबीसी उपसमितीबद्दल, त्याबद्दल मी फोन केला की तुम्ही ओबीसी उपसमितीबद्दल स्टेटमेंट करण्याऐवजी तुम्ही चर्चा करा तुमच्या मनात काय किंवा तुम्हाला काय अडचणीचं वाटतं. निश्चितपणे आम्ही चर्चा करू. ही काही ओबीसी जे काही संघटना आहे ते आंदोलन करतायत, त्यांनाही माझं आव्हान आहे की तुम्ही चर्चेला या. मी केव्हाही चर्चेला तयार आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा चर्चा करू शकतात. मराठा आरक्षण संदर्भात सरकारने जो काही निर्णय घेतला आहे त्याला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे. सरकारच्या पुढच्या अडचणी बाबतीत दोन याचिका दोन याचिका आता दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे 2 सप्टेंबरचा शासन निर्णय धोक्यात याची शक्यता वाटते. प्रत्येकाला आपले आपले अधिकार आहेत, संविधानिक अधिकार आहेत, प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य आहे. ज्यांनी कुणी हायकोर्टमध्ये केस केली असेल, शासन त्याचं संपूर्ण उत्तर कोर्टात देईल. आणि मी कालही सांगितलं, कालही मी मांडलं, कालच्या आमच्या ओबीसीच्या सब कमिटीमध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास दर्शवला की माननीय मुख्यमंत्री कधीही या राज्यामध्ये ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही. 18 पगड जाती 12 बोलतेदार समाज जो आहे, 353 जातीच्या वरचा, या समाजावर कोणताही अन्याय आमचे मुख्यमंत्री करणार नाही, आमचं सरकार करणार नाही. जर कुणाला असं वाटतं तर त्यांनी आमच्यासोबत चर्चा करावी आणि कोणी कोर्टात गेलं असेल त्याचा रिप्लाय, त्याचं उत्तर आम्ही कोर्टामध्ये सादर करू, आमचं सरकार सादर करेल. पण ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. कालही मी स्पष्ट केलं की जे काही शासन निर्णय आहे, जो काही मराठा संबंधाने मराठा कुणबी नोंदी घेण्याबद्दलचा, त्या शासन निर्णयामध्ये पुरावा द्यावा लागणार आहे. कुणबी असल्याचा पुरावा वंशावळीमध्ये द्यावा लागणार आहे. शेवटी रक्तनात्याचा द्यावा लागणार आहे. त्यामुळं कोणीही संभ्रम तयार करण्याची गरज नाही. शेवटी जात प्रमाणपत्र इश्यू करताना राज्य मागास आयोगाने मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात ही ओबीसीमध्ये घेताना दिशानिर्देश दिलेले आहेत. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीचे प्रमाणपत्र निघणार नाही याची ग्वाही मी राज्याच्या ओबीसी समाजाला दिलेली आहे, राज्यातल्या कुणबी समाजाला दिलेली आहे, ओबीसी समाजाला दिली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीचे प्रमाणपत्र निघणार नाही. जे कुणबी नोंदी आहेत त्यांना आपण थांबवू शकत नाही. त्यांना ओबीसीमध्ये घेण्याकरता सर्वच कालच्या कॅबिनेट सब कमिटीच्या आमच्या सर्व सदस्यांची त्यांना मान्यता आहे. पण चुकीच्या पद्धतीच्या नोंदीला मात्र आम्ही त्या ठिकाणी कुठलेही आमचे शासकीय अधिकारी असतील किंवा शासन असेल तसे काही त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टी आम्ही त्या ठिकाणी चुकीच्या होऊ देणार नाही. आतापर्यंत त्यांना जे प्रमाणपत्र दिलेले आहे त्याच्याकडे कुठेतरी श्वेतपत्रिका काढण्यात यावी अशी देखील पंकजा मुंडे यांची प्रामुख्याने मागणी होताना पाहायला मिळते. काल पंकजाताईंनी मागणी केलेली आहे की जर कुणबी म्हणून ज्यांची वंशावळ आहे किंवा त्या ठिकाणी कुणबी म्हणून ज्यांचा पुरावा आहे त्यांना ओबीसीमध्ये घेण्यासाठी कुणाची ना नाही. पण एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी, एखाद्या आमच्या प्रांताने किंवा तहसीलदारने चुकीच्या पद्धतीने नियम डावलून जर काही प्रमाणपत्र दिले अशा तक्रारी शासनाकडे किंवा वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीकडे आल्या, त्यावरनं पंकजाताई यांनी मागणी केली की एक श्वेतपत्रिका
जर खोट्या ओबीसी दाखले गेले असतील तर याची श्वेतपत्रिका सुद्धा त्या ठिकाणी काढण्याची गरज आहे का, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. अजून तसा निर्णय झाला नाही. पण पंकजाताईंचं म्हणणं एवढंच होतं की काही चुकीचे प्रमाणपत्र जर GRचा संभ्रम तयार करून GRबद्दल गैरसमज निर्माण करून काढले तर त्यावर मात्र नियंत्रण असलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने होऊ नये. खऱ्याखुऱ्या मराठा समाजातील खऱ्याखुऱ्या पात्र कुणबी समाजाच्या नोंदी आहे मराठा समाजामध्ये, त्यांच्याबद्दलची कुणाची ना नाही, पण पात्र जे मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना मात्र आम्ही काही आमचा ना नाही कुणाचा. पण GRचा संभ्रम तयार करून GRचा चुकीचा अर्थ काढून कुणी जर सर्टिफिकेट दिल्या तर श्वेतपत्रिकाची मागणी काल झालेली आहे. पालघर रस्त्या संदर्भात तुम्ही एक मुख्यमंत्र्यांच्या नवीन योजना जाहीर केली, नेमका कशा प्रकारे योजना असेल, काय फायदा होऊ शकतो? महाराष्ट्रामध्ये बळीराजा मुख्यमंत्री पांदन रस्ते योजना ही अंमलात येणार आहे. याबद्दलची जी पांदन रस्ते समिती होती त्याचा अध्यक्ष मी आहे. त्या समितीची काल बैठक झाली. यामध्ये हा निर्णय झाला आणि मंत्रिमंडळासमोर आम्ही येतो आहे. आणि राज्यामध्ये जे शेतकऱ्याच्या शेतामध्ये रस्ता करायचा आहे, जे आमच्या भूमी अभिलेखमध्ये जमाबंदीकडे डबल डॉटेड सिंगल डॉटेड हे रस्ते आहे, जे ऑलरेडी त्या ठिकाणी कच्चे रस्ते आहे. काही रस्ते शेतकऱ्याची संमती घेऊन करावे लागणार आहे. काही रस्ते हे ऑलरेडी महसूल खात्याचे आहे. या सर्व रस्त्याकरता मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना अशी योजना येईल आणि ही महसूल खातं राबवेल. याचं स्वतंत्र लेखाशीर्ष असेल असा निर्णय झालेला आहे. आणि 17 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय अजितदादा पवारजी, स्वतः आम्ही या ठिकाणी पुण्यामधनं जो आमचा महसुली पंधरवडा सुरू होतो आहे 17 तारखेला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशीपर्यंत 2 ऑक्टोबरपर्यंत या काळामध्ये या मुख्यमंत्री बळीराजा पांदन योजनेच्या पहिला टप्पा म्हणजे काय तर शेतरस्त्याची मोजणी करणे, शेतरस्ते खुले करणे, शेतरस्त्यावरचं अतिक्रमण काढणे, शेतरस्त्याला नॅशनल हायवे स्टेट हायवे प्रमाणे क्रमांक देणे. आज क्रमांक नाही आहे. शेतकऱ्याच्या रस्त्याला क्रमांक नाही आहे. गावाच्या रस्त्याला क्रमांक आहे. या गावातून त्या गावात जातो त्या रस्त्याला क्रमांक आहे. पण शेतीमधल्या रस्त्याला क्रमांक नाही. त्याचा क्रमांक देणे, त्याचं वर्गीकरण करणे, पहिल्या टप्प्याचं काम 6 महिन्यात पूर्ण होणार आहे. जेणेकरून राज्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतात जाणारे रस्ते किती किलोमीटर आहे एकूण, याचा कधीच त्या ठिकाणी विचार झाला नाही. तो विचार आम्ही करतो आहे. आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना पक्का रस्ता मिळावा, किमान तो रस्ता हा खडीकरणाचा असावा, किमान तो माती मुरुम टाकून चांगला करावा, याची भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे. आणि म्हणून राज्यातल्या इतर योजना चालूच राहणार आहे. रोजगार हमीची पांदन योजना सुरू राहणार, मातोश्री पांदन योजना या सर्व सुरू राहणार. त्या व्यतिरिक्त एक मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना या राज्यामध्ये येणार आहे. आणि 17 तारखेला या योजनेचा आम्ही शुभारंभ करतो आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करतो आहे, पुण्यातनं करतो आहे. आणि राज्यभर आमचे पालकमंत्री, आमचे आमदार, पंचायत ते पार्लमेंटपर्यंत सर्व लोकप्रतिनिधी या अभियानामध्ये भाग घेणार आहे. आणि त्यामुळं या राज्यामध्ये ही नवीन योजना शेतकऱ्यांना समृद्ध करण्याकरता येत आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरोधामध्ये मानहानीचा दावा केला होता नाना पटोले यांनी फोन टॅपिंग संदर्भात. मात्र आता दिवाणी न्यायालयाने तो दावा रद्द केला आहे, अवैध ठरवून. नाना पटोलेंनी आता याचा खऱ्या अर्थाने जे चुकीची याचिका दाखल केली असंच म्हणता येईल. कारण कोर्टाने जर रद्दबादल केली आहे तर उत्कृष्ट अधिकारी काम करताना आमच्या डीजी उत्कृष्टपणे काम करताना असं अधिकाऱ्यांना डिमोरलाइज करण्याकरता कोर्ट केसेस वगैरे करणे हे काही योग्य नव्हतं.
डीजी अत्यंत प्रामाणिकपणे या राज्याला माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व्यवस्था सुरक्षित करतायत. आज बघा या राज्यातली कायदा सुव्यवस्था ज्या पद्धतीने आमच्या डीजींनी सांभाळलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली, अशा अधिकाऱ्यांना, अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांना नाना पटोलेजींनी डिमोरलाइज करायचं नव्हतं अशा केसेस टाकून, पण त्यांनी केलं. कोर्टाने योग्य निर्णय घेतला. महाविकास आघाडी कुठली तरी चालेल, परंतु दोन भाव हे तुटले नाही पाहिजेत असं चंद्रकांत खैरेंनी वक्तव्य केलं आहे. कसं होतं यावर? तर काँग्रेसच्या उडेट्टीवारांनी, नाना पटोलेंनी आणि त्यांचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी यातून बोध घ्यावा की जेव्हा त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं उद्धव ठाकरेजींना, तेव्हा तुम्ही त्यांना जवळ केलं. तुमचेच हे सर्व जे परिवार आहे, या परिवारात तुम्हीच फुटताय, तर ते उत्तर देतील आता काँग्रेस पार्टी किंवा ते शरद पवार साहेब बोलतील चंद्रकांत खैरेवर. किरण माने आहेत, त्यांनी एक पोस्ट केलेली होती. त्या पोस्टवरती भाजपचे जे काही कार्यकर्ते असतील त्यांना अन्न बघताय म्हटलेले आहेत. कसं बघता या ट्विटवर? किरण माने हे राष्ट्रवादी कोण किरण माने? त्यांना मी ओळखत नहीं. परम पूजनीय मोहन भागवत जी, इनका जन्मदिन है, बहुत आनंद का दिन है. मोहन भागवत जी ने उनका संपूर्ण जीवन एक खुली किताब है. पूरे विश्व में जो हिंदू समाज है, देश का हिंदू समाज है और सभी 140 करोड़ जनता है, ये जनता देख रही है कि मोहन भागवत जी ने उनके जीवन को राष्ट्रभक्ति के लिए, राष्ट्रनिष्ठा के लिए, संगठित समाज के लिए, हिंदू राष्ट्र के लिए समर्पित किया है. और मैं बहुत नसीबवान हूं, मेरे जैसे कार्यकर्ता के ऊपर उनके संस्कारों का छाया है. कई बार बचपन से हमें उनका आशीर्वाद मिला है, मिलते रहता है. हमारे जीवन में भी हम जो समाज के लिए कुछ काम करते हैं, ये प्रेरणा मोहन भागवत जी से हमको मिलती है. मैं यही कहूंगा, विकसित भारत के लिए जो संकल्प प्रधानमंत्री ने किया है, उस प्रधानमंत्री के संकल्प को बहुत मजबूत करने का काम मोहन भागवत जी और उनकी प्रेरणा कर रही है. तो महाराष्ट्र में भी हम जो काम करते हैं, हमें भी ये सारी प्रेरणा मिलती है. मैं मेरी महालक्ष्मी जगदम्बा माता जी से प्रार्थना करता हूं कि मोहन भागवत जी का जीवन, उनका जीवन 100 साल तक रहे, शतायुषी हो. उनका जो हेल्थ है वो अच्छा रहे, उनका आरोग्य अच्छा रहे, क्योंकि आज मोहन भागवत जी की प्रेरणा की जरूरत पूरे देश को है. विकसित राष्ट्र के लिए जरूरत है और उनका जीवन ये हम सब के लिए महत्वपूर्ण है, देश के लिए महत्वपूर्ण है. मैं उनकी लंबी आयु की प्रार्थना करता हूँ. सर, राहुल गांधी ने जिस तरीके से बीजेपी के ऊपर आरोप लगाया था वोट चोरी का, उसके बाद जिस तरीके से उन्होंने जो पीडीएफ शो किया था, उसका जो मेटा डेटा है वो म्यांमार से जुड़ा हुआ, म्यांमार में सब पूरा पीडीएफ बना हुआ है, ऐसे खुलासे हो रहे सर बाहर. किस तरीके से देखते हैं, जिस तरीके फॉरेन हैंड करके इसमें कहा जा रहा है? ये राहुल गांधी को जिस प्रकार से देश की जनता ने पटकनी दी है और इसमें से उभरना चाहते हैं, उभरने के लिए विदेशियों का और यहाँ के अराजकता करने वाले लोगों का साथ लेकर अराजक विचार तैयार करने का काम, यानी महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने जो संविधान से, उनके संविधान से जो संस्थाएं बनी है, चुनाव आयोग, जो चुनाव आयोग के माध्यम से 65 साल सत्ता में हो रहे, हमने कभी 65 साल की सत्ता में ये आरोप चुनाव आयोग पर नहीं लगाया
कि चुनाव आयोग की वजह से कांग्रेस पार्टी 65 साल सरकार में रही, लेकिन 15 साल के हमारे कार्यकाल में राहुल गांधी महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के संविधान का अपमान करते हैं, संविधान से बनी हुई संस्था पे वो आरोप करते हैं, और इसका कनेक्शन आपको दिखता है कहाँ से है। तो ये एक प्रकार का देश विरोधी कर्तव्य है। चुनाव आयोग के ऊपर इस प्रकार से आरोप करना ये देश विरोधी कार्य है, संविधान विरोधी कार्य है। और जिस प्रकार से पटकनी खाई है, बिहार में भी खाएंगे पटकनी, महाराष्ट्र में भी खाएंगे, और पूरा देश आगे चल के 2029 में अब जो मिले वोट, जो वोट लोगों ने दिए उसके ऊपर शंका निर्माण करना, आपत्ति व्यक्त करना, ये जनता के खिलाफ एक प्रकार का अविश्वास है। जनता पे अविश्वास डाल रहे हैं, मतदारों पे अविश्वास व्यक्त कर रहे हैं। और कोई व्यक्ति जब जनता पे अविश्वास व्यक्त करता है तो आने वाले चुनाव में जनता उसको छोड़ती नहीं है। हम आने वाले 2029 में जनता को बताएंगे कि आपने मुझे वोट दिया था, ये वोटों का अपमान कर रहे हैं, इनने वोटों का अपमान किया है, मतदाताओं का अपमान किया है। और ये जो कनेक्शंस है आगे भी मुझे लगता है कि और कहाँ से कनेक्शन होगा ये कांग्रेसियों का, ये आगे आएगा ही जो आ रहा है। तो मुझे लगता है राहुल गांधी 8 महीने, 10 महीने, 12 महीने होने के बावजूद भी चुनाव को, उसके बावजूद भी अब वही झूठा लेकर घूम रहे वोट चोरी का आरोप। तो मुझे लगता है कि केवल अपनी इमेज कायम रखने के लिए, अपनी खुद की पार्टी बचाने के लिए, जो लोग पार्टी छोड़ के जा रहे हैं उनको रोक के रखने के लिए एक नैरेटिव तैयार कर रहे हैं। और लेकिन इसमें वो भूल जा रहे कि हम संविधान का अपमान कर रहे हैं, हम देश का अपमान कर रहे हैं, हम संविधान से जुड़ी हुई संस्थाओं के ऊपर आरोप कर रहे हैं। जिस संविधान की ये संस्थाओं ने, इलेक्शन कमीशन ने पारदर्शी चुनाव संहिता के माध्यम से स्वतंत्रता के बाद अभी तक इस देश में मजबूत लोकशाही दी है, ऐसी संविधान की इलेक्शन कमीशन पे आरोप लगाना ठीक नहीं है। सर, एक प्राइवेट कंपनी के करोड़ों रुपए विरोध कर दिए, इस तरह का लगातार आरोप रोहित पवार लगा रहे हैं, इसमें क्या सच्चाई है? मैंने इसके पहले भी बार बार उनके हर आरोप का सोशल मीडिया के ट्वीट के माध्यम से रिप्लाई किया है, लेकिन जब राजनीति घुसी हुई है तो मैंने अभी कहा है, क्योंकि जो एक प्राइवेट कंपनी के ऊपर जो फाइन हुआ था, वो फाइन को पिछले सरकार के रेवेन्यू मिनिस्टर ने स्टे किया था, ओनली, कोई माफ नहीं किया है। अब इसका बार बार रिप्लाई कर चुके हैं, उसके बाद उसको कल तो मैंने डिटेल रिप्लाई दिया था, उसके बाद भी वो नहीं मान रहे। तो मैंने अभी आखिरी कहा है कि आने वाले विधिमंडल जो सेशन है, उस सेशन में उनको मैं अध्यक्ष जी को कहूंगा कि रोहित पवार को जरा समय दीजिए, वो जरा वो बात रखें उनकी, 11 करोड़ जनता भी देखेगी, और उसका रिप्लाई पूरी तरह से मैं आने वाले हाउस में दूंगा, क्योंकि वो हाउस का मेरा एक पेज दिखाकर गुमराह कर रहे हैं। पिछले सरकार के समय किसी भी घटना का अगर इस सरकार में रिप्लाई देना है तो मेरे नाम से ही जाएगा, क्योंकि अब मैं रेवेन्यू मिनिस्टर होने के नाते मुझे मेरे नाम से आता है। तो मैंने बार बार उनको कह रहा हूं, लेकिन वो मान ही नहीं रहे। अभी वो विधानमंडल में नए हैं, तो आने वाले दिनों में जब आएंगे तो उनको मैं समय अध्यक्ष जी को विनती करने वाला हूं कि उनको समय दे ये विषय के लिए, और जब वो विषय रखेंगे सेशन में तो मैं पूरा रिप्लाई करूंगा और पूरी बात रखूंगा, और 11 करोड़ जनता सही झूठ क्या है ये भी जान लेगी। सर, इंडिया वर्सेस पाकिस्तान में जिस तरीके से मैच हो रहा है, संजय राउत जो है लगातार सवाल उठाए जा रहे हैं ऑपरेशन सिंदूर के ऊपर, क्यों मैच हो रही है, उसका विरोध प्रदर्शन करें, किस तरीके की? देखिए, ये ऐसे लोग हैं, ये जो सवेरे जिसका नाम आपने लिया, ये ऐसे लोग हैं, ये तो देश के सैनिकों ने पाकिस्तान में घुसकर दहशतवादियों के हल्ले उद्ध्वस्त, दहशतवादियों के अड्डे उद्ध्वस्त करके पाकिस्तान को सबक सिखा के वापस आ गए। ऑपरेशन सिंदूर हुआ, ऑपरेशन महादेव हुआ, इसके पहले भी
बड़े बड़े ऑपरेशन हुए, लेकिन इन लोगों ने देश के सैनिकों पे अविश्वास जताया और कहा कि ये तो हुआ ही नहीं है। देश के सैनिकों को डिमोरलाइज करने का काम इन लोगों ने किया। देश के सैनिकों के इतना जाबाज काम करने के बाद भी उनकी सराहना करने के बजाय इन्होंने क्रिटिसाइज किया देश के सैनिकों को। और ऑपरेशन सिंदूर प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में सैनिकों ने जिस प्रकार से किया उसको भी क्रिटिसाइज किया। और अभी राजनीति के लिए यात्रा निकाल रहे हैं, राजनीतिक यात्रा है। इनका पहला पूछना चाहिए, इनको आप कल जाके पूछिए कि जब लोकसभा का चुनाव हुआ था, उस चुनाव में नासिक में इनका जो सांसद चुन के आया, पाकिस्तान से ध्वज वहां लहरा रहे थे। परभनी में इनका सांसद चुन के आया उबाठा का, वहां पे पाकिस्तान के झंडे फड़क रहे थे, फहरा रहे थे। और जब हम धाराशिव में देखेंगे, उबाठा का जब उनका सांसद चुन के आया, वहां भी ऐसा ही हुआ। तो ये पाकिस्तान के ध्वज फहराने वाले लोग क्रिकेट जैसे मुद्दे पे, क्रिकेट तो खेल है, वो खेलना चाहिए, लेकिन हम वो लोग हैं, हमारे मोदी जी ऐसे हमारे देश के नागरिकों के बाल को धक्का लगा तो घुसकर मारते हैं। ऑपरेशन सिंदूर होता है, ये लोग तो पाकिस्तान के ध्वज फहराते हैं मुंबई और महाराष्ट्र में। इनको बोलने के लिए कुछ लगना चाहिए। अब मैं इससे ऊपर अगर गलत शब्द निकालूंगा तो आप असंवैधानिक हो जाएगा। अवश्य संवैधानिक भाषा में बोलना ठीक नहीं है ये कुर्सी से, लेकिन जरा इन्होंने अपना चेहरा देख लेना चाहिए। वो जरा झंडे का वीडियो देख लीजिए, नासिक के झंडे का, उनको दिखा दीजिए कल उनकी रैली में क्या हुआ था। मुंबई के उनके प्रचार रैली में किसके झंडे फहरे थे, एक बार वो वीडियो दे देते आपको और दिखा दीजिए उनको आप क्या कर रहे हैं। मोदी जी तो ऑपरेशन सिंदूर के नाते सिंदूर को लेकर पाकिस्तान को, और आपने देखा होगा कि पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब देने का सिर्फ किसमें हिम्मत है तो वो मोदी जी में है। पूरा विश्व जानता है ये, और विश्व ने भी मोदी जी के इस पहल को मजबूत करने का प्रयास किया है कि आतंकी के खिलाफ, दहशतवादियों के खिलाफ की लड़ाई मोदी जी ने जो लड़ना चाहते हैं, पूरा विश्व उनके साथ है। और ये अभी वोटों की राजनीति के लिए, मुंबई कारपोरेशन की राजनीति के लिए, महाराष्ट्र की राजनीति के लिए और महाराष्ट्र के आने वाले चुनाव को राजनीति को देखते हुए ये अभी यात्रा निकाल रहे हैं। तो जनता को सब समझता है, जनता वो भूली नहीं है, पाकिस्तान के झंडे फहराना वो भूली नहीं है। कर्नाटक के मुख्यमंत्री ने एक अजब विनती की है। उनका कहना है कि शिवाजीनगर जो मेट्रो स्टेशन है उसका नाम बदलकर सेंट मैरी कर देना चाहिए। तो ये जो महाराष्ट्र के जो उनके कांग्रेस के महाविकास आघाड़ी के लीडर्स है, एक बार इसके ऊपर बोले, क्या उनको मान्य है ये? कर्नाटक के मुख्यमंत्री ने जो बोला है ये मान्य है क्या? जरा बोल देना चाहिए ट्वीट करके उद्धव ठाकरे जी ने। जरा ट्वीट करिए 1 घंटे के अंदर। वडेट्टीवार, नाना पटोले, शरद पवार जी, महाविकास आघाड़ी के सारे लोग ट्वीट करें इसके ऊपर क्या उनका कहना है। उनको मान्य है कर्नाटक के मुख्यमंत्री का कहना? और राहुल गांधी भी ट्वीट कर ले, समर्थन करने की बात करे या उनको सबक सिखाए वो। तो मुझे लगता है कि इस प्रकार की भाषा, और महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज की जय बोलना और उधर ऐसा अपमान करना, वेट करेंगे 1 घंटा। मैं चैलेंज करता हूं उनको, मैंने आह्वान दे रहा हूं आपके माध्यम से कि जरा इसका खुलासा करें। वडेट्टीवार खुलासा करे, नाना पटोले खुलासा करे, जितेंद्र आव्हाड खुलासा करे, जयंत पाटिल खुलासा करे, इनके उद्धव ठाकरे जी और सारी जो लोग हैं वो खुलासा करें इसके ऊपर क्या है। जरा देखेंगे क्या खुलासा आता है। हम तो ऐसे विचार वालों के लोगों को जनता ही सबक सिखाएगी, ऐसे विचार वाले लोगों को। छत्रपति शिवाजी महाराज जी का नाम बदलना चाहते हैं, ऐसे विचार भी मन में आते हैं। ये विचारों के खिलाफ हमारी लड़ाई है, ऐसे विचार उद्ध्वस्त कर देना चाहिए। सीपी राधाकृष्णन के वाइस प्रेसिडेंट बनने के बाद प्रेसिडेंट ने कहा है कि आचार्य देवव्रत जो गवर्नर ऑफ गुजरात है उनको एडिशनल चार्ज दिया गया है और महाराष्ट्र
महाराष्ट्र गेट करके जो निर्णय हुआ है हमारे महाराष्ट्र के लिए, वो आदरणीय जो राज्यपाल जी आएंगे वो हमारे महाराष्ट्र के लिए ही मजबूत महाराष्ट्र करने के लिए हमारी सरकार को मार्गदर्शन करेंगे। हमारी सरकार जो मार्गदर्शन राज्यपाल जी करेंगे उनका स्वागत है और उनके मार्गदर्शन में हम काम करेंगे।